नमस्कार मंडळी, मी अर्चना आणि आता मी निघालेली आहे माझ्या माहेरच्या बाप्पाला जायला. तर चलो आता बघूया तिकडे आपण काय काय करतोय. मी प्लॅन करते की तिकडे एक दिवस राहायचा. ॲक्च्युली थोड्या लोकांना माहिती आहे, थोड्या लोकांना माहीत नाही आहे. तर बघूया काय होतंय तिकडे, तिकडच्या लोकांची एक्साइटमेंट अँड ऑल. चलो बाय, तिकडे भेटूयात. तर इथे आम्ही सगळेच जायला रेडी झालेलो, सगळे म्हणजे मी, आई, प्रथमेश आणि प्रिशू. आणि राहण्याचा प्लॅन असा होता की ह्या वर्षी माझ्या सासरी थोड्या लेडीज जास्त होत्या, सो मी माहेरी राहू शकत होती एक दिवस. सो मी प्लॅन केला की चला राहूया. आणि फॉर अ चेंज माझ्या माहेरीसुद्धा ह्या वर्षी जास्त माणसं होती, तर म्हटलं त्या सगळ्यांसोबतसुद्धा एन्जॉय करता येईल. इथे आम्ही घरी पोहोचलो. मला तर गेल्या गेल्या मस्तपैकी चहा मिळाली. इथे तुम्ही ऋतू आणि प्रिशाची मस्ती मजा सगळंच बघू शकता. माऊ खाली मोबाईलमध्येच गुंग होती आणि ह्या दोघींची मस्ती मजा आल्याला सुरू झाली. आणि इथे आम्ही मस्तपैकी गेल्या गेल्या चहा घेतली. त्याच्यानंतर बाप्पाचं छान छान दर्शन केलं. इथे यावर्षी अतुलने बाप्पा सजवलेला, ते तुम्हाला ताईच्या ब्लॉगमधून कळलंच असेल. तर ते सगळं छान छान बघितलं. मस्तच डिझाईन केलेलं त्याने बाप्पांना. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मी आवाटातल्या सगळ्या बाप्पांचे दर्शन घेऊन आले. आणि इथे आम्ही आमच्या घरातच सगळ्या लेडीज आणि जेंट्स सगळे आम्ही फुगड्या घालत होतो, झिम्मा खेळत होतो. जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या, खास करून माझ्या त्या घरातल्या जुन्या आठवणी. खूप मजा केली, सगळ्यांनीच ओव्हरऑल खूप मजा केली. मस्त झिम्मा वगैरे खेळून झाल्यानंतर मग आम्ही फायनली तो जो लाटण्यांचा गेम असतो, आता मला त्या गेमचं नाव नाही माहीत, तेही खेळून झालो. आणि तेही खेळल्यानंतर खूप भूक लागलेली, खूप थकायला झालेलं, म्हणून म्हटलं की चला आता जेवायला बसूया. आणि त्यानंतर इथे होता आज पाणीपुरीचा बेत. मस्तपैकी खूप सुंदर पाणीपुरी झालेली, ती सगळी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर झोपून मस्त दुसऱ्या दिवशी फ्रेश उठून रेडी झालो घरी जाण्यासाठी. तर इथे ॲज युजल जसं गावाला आपण किंवा इथे सुद्धा बाहेर जाताना हळदी कुंकू वगैरे लावतात तसं सगळं झालं. त्यानंतर अतुल मला शूट करत होता हे सगळं करताना. आणि मी बाप्पाच्या फायनली पुन्हा एकदा पाया पडली आणि म्हटलं की चला आता जाऊया. इथे आमचा भरत मिलाप आहे, कारण ह्या दोनच वहिनींना माझ्या माहीत होतं की मी त्यांच्याकडे राहायला येते, पण बाकी सगळ्यांसाठी एकदम शॉकिंग होतं. सो फायनली मी तिथे गेली, खूप मजा आली. प्रिशू थोडीशी घाबरत होती, बट ओव्हरऑल सगळं खूप छान होतं. फायनली मी आता शेवटचं बाप्पांना एकदा इकडच्या नमस्कार केला आणि निघाली माझ्या घरी जाण्यासाठी, म्हणजे सासरी जाण्यासाठी. इथे सकाळ सकाळी खूप घाई चालू होती, कारण खाली रिक्षावालासुद्धा येऊन उभा होता. तर म्हटलं की चला आता पटापट पळूया, उगाच लेट नको व्हायला, कारण तिथेसुद्धा माझी सगळे वाट बघत होते. सो म्हटलं की चला आता पटापट निघूया. आणि मग नंतर मी निघाली घरी जाण्यासाठी. इथे मला मम्मी पप्पा ताई आणि बाकी वहिनी वगैरे सगळे खाली सोडायला आले होते. थोडासा पाऊस पडत होता, त्यामुळे ते लोकांनी छत्री वगैरे सगळे घेऊन रेडी होते. त्याच्यानंतर टुटू वगैरे सगळेच ओव्हरऑल घरातले सगळे